कमळी ही आपली मालिका पहिली मालिका आहे जी कुठल्या तरी गडावरती जाऊन शूटिंग करते. हे तेच रस्ते आहेत, ही तीच वास्तू आहे जिथून एकेकाळी महाराज स्वतः चालले असतील, ते इथून वावरले असतील आणि आपल्याला आता त्याच सेम ठिकाणावरती वावरायला मिळते, आपली कला सादर करायला मिळते. इट्स अ व्हेरी लकी थिंग की आपल्याला हे करायला मिळतं. नुकतंच 4th स्टँडर्डला ते आपल्याला महाराजांचं पुस्तक असतं हिस्ट्रीचं, ते शिकून झाल्यावर लगेच सुट्ट्यांमध्ये रायगडावर येणं खूप म्हणजे खूप भारी वाटलेलं. आणि स्कूलमध्ये तो एक प्रकारचा असा अभिमानावाली गोष्ट झालेली की मी हे पुस्तकातल्या व्ह्यूला पाहिलंय खऱ्या लाईफमध्ये. आमच्या मालिकेद्वारा लहान लहान मुलांवरती खूप चांगले संस्कार घडतायत असं मला वाटतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. मी खरं तर रायगडावर आली आणि कमळी मालिकेचं एक छोटंसं प्रमोशन आहे आणि काय आहे ते आपण अनिकाकडनं जाणूया. अनिका, तुमची टीम काय करते खरं तर रायगडावर? आमची टीम शूट करते. पण कसलं आहे आणि काय नेमकं आता सिक्वेन्स आम्हाला पाहायला मिळेल? तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे, त्याच्यानिमित्त आम्ही ते शूट करतोय. आणि शूट करताना आम्हाला खूप मजा येते आणि खूप छान वाटतं आहे. आणि प्रत्येक ठिकाणावर गेल्यावर एक प्रकारचं गुजबम्स येतं आहे, एक प्रकारचं एकदम या गडावर खूप पॉझिटिव्हिटी आहे, खूप आणि खूप छान वाटतं आहे. तर मजा येते आहे. मला सांग, किती दिवसापासून येते खरं तर शूट करताय तुम्ही? 3 दिवस झाले. आणि कधी म्हणजे कळालं की आपल्याला रायगडावर जायचंय, तेव्हा काय वाटलेलं खरं तर? ते म्हणजे कळालं तर होतं जानेवारी 1st वीकमध्ये, पण कन्फर्म तर 2 दिवसाआधीच असं एकदम कन्फर्म कळालं की कोण कोण येत आहे, कोण कोण नाही. आणि आता अशातच कमळीची एंट्री झाली आणि कमळीला विचारायचं, कमळी, रायगड आणि मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि कमळीचं एक घनिष्ठ नातं झालंय. रायगडावर येणं हे विजयासाठी किती ब्लेसिंग आहे आणि कसं वाटतंय खरं इथे? खूपच कमाल फील होत आहे मला, खूपच भारी वाटतंय. म्हणजे मी कधीच आले नव्हते. मी विजयदुर्ग सिंधुदुर्ग केलाय, पण रायगडावरती मी माझी पहिलीच वेळ होती. आणि ते इथे येऊन शूट करायला मिळतंय यासारखं भाग्य हे हे मी शब्दात सांगू शकत नाही मला काय वाटतंय. पण मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की कमळी ही आपली मालिका पहिली मालिका आहे जी कुठल्या तरी गडावरती जाऊन शूटिंग करते. त्यामुळे ही आम्हा सर्वांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि खूप खूप मस्त वाटतंय. कारण इथलं वातावरणच एक पॉझिटिव्हनेस किंवा एक जोश ह्या सगळ्याने भरलेलं आहे आणि ते आम्हाला काल परवापासून खूप जाणवत आहे. त्यामुळे सीन्स करायलाही खूप मज्जा येतात आणि आम्ही सगळेही खूप धमाल करतोय. येस, पण ऋषी, काय असतं नेमकं आणि अचानक कसं, म्हणजे मालिकेत आम्ही बघतोय की एक वेगळा सिक्वेन्स सुरू आहे आणि डायरेक्ट रायगडावर येत आहे शूटिंग करायला, सो हे कनेक्शन कसं झालंय? कनेक्शन तसं पहिल्यापासूनच आहे, कारण कमळी आणि आम्ही सगळेच महाराजांचे भक्त असल्यामुळे ही गोष्ट अगदीच साहजिक आहे की रायगडावरती किंवा महाराजांच्या ही जी कर्मभूमी आहे, त्यांची ही राजधानी आहे, तिकडे कमळी, ऋषी यांची सगळ्यांची एक भेट देणं हे अगदीच आपल्या गोष्टीला धरूनच आहे. त्यामुळे आणि आता महाराजांची जयंती पण येते आहे, त्यामुळे अशा निमित्ताने इथे आम्हाला येण्याचं भाग्य मिळतं आहे आणि हे सगळं अनुभवायला मिळतं आहे. यासाठी आम्ही खरंच खूप लकी होतो. Yes, पण मला सांगा, जेव्हा कळतं, जेव्हा मालिकेत तुम्हाला समजलं की आता आपल्याला रायगडावर जायचं आहे, जसं मी हिलाही मगाशी विचारलं कसं वाटलं, आणि असं असतं ना की डिस्कशन होतंच, तर तुम्ही काय काय ठरवलं होतं आणि कशा पद्धतीने? खूप डिस्कशन म्हणजे सगळेच होते की सगळ्यात आधी तर आधार कार्ड घेतले गेले होते सगळ्यांचे. आणि जर तुमचं आधार कार्ड घेतलंय तर तुम्ही येताय असा वाला झोन सगळ्यांचा क्रिएट झालेला सेटवर. त्यामुळे प्रत्येकाला तुझं आधार कार्ड घेतलंय का, नाही घेतले मग तू नाहीये रायगडावरती, असं सगळं सुरू. पण खूप धमाल सुरू होती सेटवरती, पण आम्ही खूप जास्तच तयारीत होतो आणि खूप भारी आम्हाला वाटत होतं की रायगडावरती जाऊन शूट करायचंय. मजा येते खरंच, खूप छान वाटतंय. पण आत्ताच आम्ही बघितलं पोवाडा सादर होतोय तुमच्यासमोर आणि ही जसं म्हणाली की पहिल्यांदाच आली, मला तुमच्या दोघांकडनं ऐकायचंय, तुम्ही याआधी कधी रायगडावर आलेलात का? शाळेत मी असताना आलो होतो. आलेले आहे, फॅमिलीसोबत आलेले जेव्हा मी 5th स्टँडर्डमध्ये होते. आणि तेव्हाच नवीन रोपवे सुरू झालेला.
तर एकदम न्यू एक्सपिरियन्स होता. मी तर फर्स्ट टाइम असं रोपवे म्हणून पण मला काही माहीत नव्हतं रोपवे काय असतं. इथे येऊनच कळालेलं काय असतं रोपवे. आणि 5th स्टँडर्ड म्हणजे अगदी नुकतंच 4th स्टँडर्डला ते आपल्याला महाराजांचं पुस्तक असतं हिस्ट्रीचं, ते शिकून झाल्यावर लगेच सुट्ट्यांमध्ये रायगडावर येणं खूप म्हणजे खूप भारी वाटलेलं. आणि स्कूलमध्ये तो एक प्रकारचा असा अभिमानावाली गोष्ट झालेली की मी हे पुस्तकातल्या व्ह्यूला पाहिलंय खऱ्या लाईफमध्ये. मी या पुस्तकाच्या स्टोरीला खऱ्यामध्ये ती जागा जाऊन पाहिली आहे. त्यामुळे स्कूलमध्ये पण माझं म्हणजे थोडंसं असं कौतुक केलेलं, कारण की समर वॅकेशनला मी इथे फिरायला, लोक कुठे कुठे जातात, मी इथे फिरायला आलेले. त्यामुळे माझ्यासाठी तो खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी शाळेत असताना आलेलो आणि त्याच्यानंतर आत्ताच येतो. Yes, आणि मी सगळ्यांना सांगते की इथे हे इंटरव्ह्यू पण देतात, पण इथे एका साईडला त्यांचं शूटिंग सुरू आहे आणि ऋषीला बोलवलंय. सो ऋषीला आता जावं लागतंय. पण मला कमळी सांग की ही मालिका, आणि आता मला असं वाटतं तुला वेगवेगळ्या ठिकाणी एक्सप्लोअर करायला मिळतंय, आणि मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळं ठिकाणी तू फिरतेस, एक वेगवेगळा संदेश देते. रायगडावर येऊन मला एक सांग की काय संदेश देणार आहे आता मालिकेद्वारे ही कमळी? मला असं वाटतं, मी नेहमीच म्हणते की आमच्या मालिकेद्वारा लहान लहान मुलांवरती खूप चांगले संस्कार घडत आहेत असं मला वाटतं. कारण त्यांचे आई वडीलच येऊन आम्हाला प्रतिक्रिया देत असतात की तुमच्यामुळे आमच्या मुलांवरती चांगले संस्कार होत आहेत, तुमच्या मालिकेमुळे होत आहेत. आणि कुठल्या तरी मालिकेमुळे लहान मुलांवरती संस्कार होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला ती खूपच जबाबदारीची गोष्ट आहे. आणि तितकंच आम्हाला त्याचं छान पण वाटतं की कारण लहान मुलं खूपच चंचल असतात. त्यांचं सिरियलसारख्या माध्यमावरती लक्ष एक असं म्हणजे फोकस त्यांचं ठेवणं खूप अवघड गोष्ट आहे, जी 2-2 वर्षापासूनची मुलं करतात. त्यामुळे खूपच भारी वाटतं. येस, मला एक शेवटचा प्रश्न दोघींनाही विचारायचा आहे की या शूटिंग दरम्यानचा एक अनुभव जो तुमच्या आता कायम लक्षात राहणार आहे, किंवा या गडावरची एखादी गोष्ट किंवा तुमचा एखादा अनुभव जो कायम लक्षात राहील. मी जसं म्हणत असते की ह्या मालिकेमुळे खूप गोष्टी पहिल्या घडत आहेत आपल्या सिरियल इंडस्ट्रीमध्ये. तर त्यातलंच एक रायगडावरती येऊन शूट करणं ही गोष्ट म्हणजे ही ओव्हरऑल अख्खं शूट एक्सपिरियन्स मी कधीच विसरू शकणार नाही. कधीच नाही विसरू शकत, कारण की सगळं एक एक सीन, एक एक पार्ट ऑफ दिस होल शूटिंग एक्सपिरियन्स हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण की खूप काय काय नवीन शिकायला मिळालं आणि महाराजांबद्दल अजून जास्त इन्फॉर्मेशन मिळाली. आणि म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह वाटलं. म्हणजे असं मी कधीच एवढं छान शूट केलं नव्हतं. त्यामुळे इट्स म्हणजे असं बोलतात ना की एकदम स्पेशल एक्सपिरियन्स आहे लाईफचा तसं. पण इथे काय शूट होतं आणि एक तुझा अनुभव जो कायम लक्षात राहणार आहे तोच? मला जी सगळ्यात छान गोष्ट वाटते ती म्हणजे की मी मगाशी विजयाला पण म्हणालो की इथे जगदीश्वराचं मंदिर म्हणा, हे तेच रस्ते आहेत, ही तीच वास्तू आहे जिथून एकेकाळी महाराज स्वतः चालले असतील, ते इथून वावरले असतील. आणि आपल्याला आता त्या सेम ठिकाणावरती वावरायला मिळते, आपली कला सादर करायला मिळते. इट्स अ व्हेरी लकी थिंग की आपल्याला हे करायला मिळतं आहे. खरंच, आणि आम्हालाही खूप छान वाटतंय. पण मला हे विचारायचं, मालिकेत आता काय सिक्वेन्स दाखवण्यात येणार आहे आणि प्रेक्षकांना काय सांगायला? प्रेक्षकांना मी हेच सांगेन की हा खूप स्पेशल एपिसोड आहे, जो 17, 18 आणि 19 फेब्रुवारीला तुम्हाला बघायला मिळणार आहे. शिवजयंती स्पेशल एपिसोड आहे. त्यामुळे तुम्ही बघत राहा, तुम्हाला खूप धमाल येणार आहे बघताना. आणि जेवढा स्पेशल आमच्यासाठी आहे तेवढा एपिसोड तो स्पेशल तुमच्यासाठी असेल. येस, सो शेवटचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.